हाय गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. संपला सीझन, संपलं काम, आता फक्त आरामच्या पार्ट 1 मध्ये. पूर्ण सीझनमध्ये लोकांच्या लग्नात मी जे ठूस ठूसके खाल्लेलं आहे, त्यानंतर आलेली ही डबल चिन लपवता येत नाहीये. ढीगभर जेवणासोबतच केलेल्या ढीगभर मेकअपमुळे आलेले हे डार्क स्पॉट्स, पिंपल्स, अंघोळ करूनही न केल्यासारखा दिसणारा हा चेहरा, काय करू मी या सौंदर्याचं? हा असा चेहरा पाहण्यापेक्षा तुम्ही माझ्या घरातून दिसणारा हा व्ह्यू पहा. वाव. भरपूर टाइमपास करून झाल्यानंतर आणखी टाइमपास करण्यासाठी मी मम्मी सोबत गेले साडीच्या दुकानात आणि साड्या बघून माझ्यातला शॉपिंगचा किडा वळवळायला लागला. पण एवढे पैसे नव्हते, त्यामुळे शॉपिंगची खाज मिटवण्यासाठी मी गेले डी-मार्ट मध्ये. वाढलेलं वजन आणि डार्क सर्कल्समुळे माझा जो काही पांडा झालाय त्याला माणसात आणण्यासाठी फक्त डाएटची गरज आहे. आणि हेच डाएटचं नाटक करण्यासाठी मी पहिला हात मारलाय या ओट्सवरती. सरडाही इतक्या लवकर रंग बदलत नाही जितक्या लवकर मी हे गुलाबजामुन बघून माझं मन बदललं. आणि प्रत्येक मिडल क्लास माणसाच्या सवयीप्रमाणे मी पहिला डबा न उचलता मागचा डबा उचलला. RIP माझा डाएटचा प्लॅन. माझा असा माज केल्यानंतर अशाच माना मोडून पडतात हे माझ्या घमेंडी भावाला दाखवण्यासाठी मी एक बाटली सोबत घेतली. आणि फायनली लहानपणापासूनचं असणारं आपलं सगळ्यांचं रिच्युअल फॉलो करून माझी शॉपिंग कंप्लीट झाली. भावाचं ढापलेलं ढीगभर मोठं जॅकेट आणि सामानाचं वजन न पेलवणारी ही बदकासारखी चालणारी मी आता कुठे जाते आणि कसा टाइमपास करते ते पाहूया पार्ट 2 मध्ये. बाय.